याची आपल्याला आलेली पहिली ऑर्डर चिकन फ्राय 1 थाळी सिंगल पर्सन। ही अंडागिरी ताटं आपण लावलेली आहेत, त्याला रोटी लावायची आणि ताटं पिकअप होतील। ही 4 चिकन फ्राय ताटं आपली तयार झालेत। नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोल्हापूरचा धाबा। सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर थोडक्यात माहिती सांगतो। आपलं हे एक धाब्या रिलेटेड चॅनल आहे यूट्यूबचा। कोल्हापूरमध्ये एका खेडेगावामध्ये आपला धाबा आहे, त्याचा ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही चेक करू शकता। बाकी कोल्हापूरच्या धाब्यामध्ये खेडेगावातल्या जेवण पद्धती कशी आहे, आम्ही जेवण कसं करतो किंवा इथल्या थाळ्या काय काय आहेत, इथले ग्राहक कसे आहेत, आपण थाळ्या कशा देतो, प्रेझेंटेशन कसं आहे, जेवण कशा पद्धतीने करतो, मार्केटचं व्हिडिओ असतात थोडेफार, किंवा एखादा प्रॉब्लेम असतात हॉटेलमध्ये, हॉटेल चालू करण्यामध्ये किंवा चालवण्यासाठी येणाऱ्या समस्या अडचणी, एखादा फनी किस्सा पण होऊ शकतात, एखाद्या चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी, हे आयुष्य म्हणल्यानंतर या दोन्ही गोष्टी आल्याच। तर एक बिझनेस चालवण्यासाठी कितपत आपण याच्यात योगदान द्यावं लागतं किंवा आपल्याला अडचणी किती आणि त्यांना सामोरं जावं लागतं, फेस कराव्या लागतात, या सर्वांच्याबद्दल आपलं एक चॅनल आहे यूट्यूबचं। बऱ्याच लोकांना आपल्या धाब्यामधलं जेवण माहिती असेल, पण या धाब्याच्या पाठीमागची जी बाजू आहे बॅक साईड, ती बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि ती माहिती करून देण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो। तर असे व्हिडिओज आपले असतात, त्यामुळं इंटरेस्टिंग असतात, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा। बाकी आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये, शाकाहारी जेवणाला सुरुवात केली आहे। आपल्याकडे संध्याकाळी आता भारनेमन चालू आहे, लाईट कधी पण जाऊ शकते, त्याच्यामुळे आम्ही थोडंफार लवकर येऊन मसाला वगैरे करून घेतो। लाईटीची जी कामं आहेत आपली मिक्सर ग्राइंडरची वगैरे, ती सर्व आपण कामं करतो आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं वातावरण शांत झाल्यानंतर आपण जेवण मारायला सुरुवात करतो। प्रामुख्याने आपलं व्हेजचं जेवण असतं, जे बनवून ठेवतो ते एक डाळ असते, आमटी, दुसरी म्हणजे एक साधी भाजी असते, मग ते कडधान्य असेल, पालेभाजी असेल किंवा फळभाजी असेल, ती एक असते। त्याच्यानंतर शाकाहारी पांढरा रस्सा असतो आणि नॉनव्हेजमध्ये आपण तयार करून ठेवतो पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि अळणी रस्सा। तर हे 6 आयटम आपण पहिल्यांदाच तयार करून ठेवतो। त्याच्यानंतर सोलकढी असते, जी शाकाहारी किंवा मांसाहारी दोन्ही ताटामध्ये जाते। त्याच्यानंतर चिकन 65चं मॅरिनेशन असेल किंवा बाकीची सर्व तयारी, त्यासंबंधी हा व्हिडिओ असतात। तर आता आपण सुरू करणार आहोत शाकाहारी जेवण बनवायला, कारण बराच उशीर झालेला आहे। मी आल्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली नाही, कारण लाईट जायच्या अगोदर आपल्याला मसाले करायचे होते। मसाले झालेत, आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणखीन जेवणाला। पण शाकाहारी जेवण कंप्लीट झाल्यानंतर आपण मांसाहारी जेवणाला सुरुवात करणार आहोत। आपल्याकडे चिकन पण आलंय, ते आता शिजत ठेवलंय। स्टॉक आल्यानंतर आपण मग नॉनव्हेजचा रस्सा मारणार आहोत। आता 5:30 वाजलेत, आता जवळपास 6:30 वाजेपर्यंत आपलं जेवण कंप्लीट होतं। तर सुरू करूया जेवणासाठी आणि आजच्या ब्लॉगसाठी। तर मित्रांनो, आपलं जेवण तयार झालं आहे। तर हॉटकेसमध्ये जेवण ठेवलं आहे पूर्ण। इकडे आपला राईस बनवायचं बाकी आहे, आता राईस बनवायला सुरुवात आहे। आता आपण बनवतो ते 10 ताटांचा, जसं लागेल तसं आपण राईस बनवत राहतो फ्रेश, कारण आता राईस बनवला की थोड्या वेळानंतर म्हणजे 10-11 वाजेपर्यंत तो सडसडीत होतो, तो खायला बरा नाही वाटत। त्याच्यामुळं ग्राहक येतील तसे आपण राईस बनवत जातो। आणि ही आपण अंडागिरी बनवायला चालू केली। आता अंडागिरी बनवून ठेवतोय, कारण आज शक्यता आहे की ग्राहक थोडेफार जास्त होऊ शकतात। भट्टी अजून बऱ्यापैकी आलेली नाही आहे, अर्धा कोळसा पेटला आहे, अर्धा कोळसा अजून पण आहे शिल्लक। बाकी सेटअप वगैरे झालेलं आहे। आपलं पहिलं ग्राहक झालेलं आहे, मिनरल वॉटर एक घेऊन गेलेत, म्हणजे आजची सुरुवात झाली आहे। बाकी बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेत। काल ही लाईट आपली बंद पडली होती, ती आज रिपेअर करून घेतले। डिस्प्लेच्या लाईट्स वगैरे ऑन आहेत। आज बाळूमामाचा भंडारा जो चालू आहे त्याचा आज जागर आहे, आज एकादश पण आहे, त्याच्यामुळं बऱ्याचशा गाड्या जात आहेत बाळूमामाच्या दर्शनासाठी। पण शक्यता आहे की ग्राहक होतील पण, आणि एकादश असल्या कारणानं जर उपवास असतील बऱ्याच जणांचे तर ग्राहक थोडेफार कमी बी होऊ शकतात, सांगता येत नाही। आजचा घावडाव आहे, पण आपण पॉझिटिव्ह राहूया, होईल बिझनेस नक्कीच। बाकी आता गिळं वगैरे भरून ठेवलेत तिकडे, पाणी थंड करून,
टेबलला लावले नाहीत कारण आपण मिनरल वॉटर वगैरे आहे. तुमच्यापैकी काही आपल्या यूट्यूब फॅमिलीने सबस्क्रायबर लोकांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही पाणी नका ठेवू टेबलवरती. कस्टमर आल्यानंतर त्यांना मिनरल वॉटर पाहिजे का आपलं रेग्युलर पाणी पाहिजे ते विचारा. त्याच्यामुळे काय होईल, मिनरल वॉटर जर केल्या सेल झाल्या थोडा बिझनेस अजून वाढेल. तर त्या हिशोबानं आपण आता पाणी टेबलवरती लावत नाही आहे. ग्राहक येतील त्याच वेळेला आपण त्यांना विचारतो की तुम्हाला पाणी कोणतं पाहिजे. बाकी आता थोडंसं फॅमिलीमध्ये चेंजेस केलेत. इकडे ग्रुप टेबल नव्हता आपला, एक ग्रुप टेबल इथे आपण ॲड केला आहे आणि हे वेगळे वेगळे सेपरेशन केलेत. तर आजच्या दिवसाची पहिली ऑर्डर आलेली आहे आपल्याला चिकन फ्राय. जशी झालेली आहे आपलं मिनरल वॉटर वगैरे बऱ्याच आज गेलेत. बाहेरचं बाळूमाला येणारे ग्राहक आज आहेत शक्यतो जास्तीत जास्त. आपल्याला पहिलं ताट आलं हे लोकलचे आहेत, एक मेंबर. हे सिंगल पर्सन आहेत, प्रत्येक वेळी आल्यानंतर ते एकटेच येतात आणि रेग्युलर ग्राहक आहेत. तरी त्यांची चिकन फ्राय तयार होतं आहे. त्याच्यानंतर ताट लावून ही पहिली ऑर्डर आपण पिकअप करूयात. तर हे आपलं चिकन फ्रायचं ताट तयार आहे. 65 बाकी आहे, ते अजून तळायचं आहे, ते नंतर देऊ आपण. आणि ताटाला कडक रोटी. हे जे ताटाचं आपल्या त्या राहिलेलं चिकन 65 तळायला चालू आहे. नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याला अंड्याकरी 3 ताट आहेत. हे त्यांची अंडी वगैरे कट करून प्लेटमध्ये ठेवलेत. आणि ही आपण अंडा ग्रेव्ही आज बनवूनच ठेवली होती. ही अंडा करीची ताटं आपली तयार झालीत. आता ही रोटी लावून पिकअप होतील. आज आपण अंडा करी बनवून ठेवले कारण जास्तीत जास्त अंडा करीची ऑर्डर येऊ शकते. ज्यावेळी बाहेरचं ग्राहक येतं, आज आदमापूरला बरेचसे ग्राहक आहे आणि यातलं जर कोणी नॉनव्हेज जर खाणार असेल जाताना दर्शन घेऊन तर अंडा करी जास्त जाते. ही त्यांची अंडा करीची ताटं आपण पिकअप करतो. त्यानंतर आपल्याकडे 2 चिकन फ्रायची ऑर्डर आली. त्यांची ताटं लावायला सुरुवात केली आणि ही त्यांची चिकन फ्राय आणि अंडा करी पण तयार आहे. ही आपली ताटं तयार आहेत रस्सा वगैरे लावून. त्यानंतर ही ऑर्डर आपली साधी शाकाहारीची एक आहे, ती पण तयार झाली. त्यानंतर आपल्याकडं 3 स्पेशल व्हेज आणि 1 चिकन फ्रायची ऑर्डर आले. शाकाहारी स्पेशल आपलं तयार झाले. चिकनचे ताटातून बाकी आहे, ती पहिलं पिकअप करूया आणि त्याच्यानंतर चिकनचं ताट तयार झाल्यानंतर चिकनचं ताट पिकअप होईल. ही पुढची ऑर्डर आपल्याला 4 चिकन फ्राय आणि 2 शाकाहारीचे आहेत. हे चिकन त्यांचं फ्राय करायला चालू आहे. पहिला चिकनची ताटं आपण पिकअप करा आणि त्याच्यानंतर शाकाहारी. तर ही त्यांची चिकनची ताटं लावून झालेत. रोटी लावायची आहे, रोटी लावल्यानंतर ताटं पिकअप होतील. शाकाहारी ताटं आपण नंतर देऊया ही पिकअप झाल्यानंतर. ही त्यांची शाकाहारी ताटं पण तयार झालेत. शाकाहारी पांढरा रस्सा द्यायचा आहे, रोटी द्यायची आहे आणि पापड. शाकाहारी ताटं जास्त गेल्यामुळे दही संपलं आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे ह्या ताटाला आपण स्वीट वाटी लावले. आता हे पापड वगैरे दिलं आहे, रोटी देऊन ही ताटं पिकअप होते. यांच्या रोट्या झाल्यात, ही ताटात पिकअप करूया. हो सर. आता 11:30 वाजल्या. ती आपली फायनल ऑर्डर आहे आत्ताची. इकडं आपलं किचनचं बऱ्यापैकी सगळे प्लेट्स वगैरे वायपिंग करून ठेवलेले आहेत. हे हॉटकेकची भांडी वगैरे पूर्ण क्लीन झालेलं आहे. इकडं आपण ताटं वगैरे पुसून आता झाकून ठेवलेत. बाकी हा मांडणी टेबल पण क्लीन झाला आहे. हा आपला हॉटकेकचा टेबल हा पण क्लीन झाला आहे. इकडं आपण ती डिश वगैरे ठेवल्यात ते पण झाकून ठेवल्यात. शेगड्या वगैरे पूर्ण सगळ्या क्लीन झालेल्या आहेत. हा मांडणी टेबल पण क्लीन झाला आहे. मित्रांनो 12:58 झालेत. आपण क्लोजिंग झालेली आहे सगळी. आतली बाहेरचं फ्लोरिंग वगैरे क्लीन झालेलं आहे पूर्ण. बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ आहेत. आज ग्राहक झाले बऱ्यापैकी. आज एकादश होती पण बाळूमाचा भंडार असल्या कारणानं आज जागेर तिकडे आणि बरीचशी भक्तमंडळ तिकडे जातात.
आणि हे ग्राहक आपल्याला रिटर्न ज्यावेळी दर्शन घेऊन जात होतं त्यावेळेला आपल्याला बरेचसे ग्राहक ते भेटले आज. शाकाहारी ताटं बऱ्यापैकी गेलीत, तसेच मांसाहारी पण थोडीफार गेलीतच आज. लोकलचं असं जवळपासचं ग्राहक नव्हते आज, कारण आज एकादश आहे आणि एकादशीला जास्तीत जास्त आपल्याकडची लोक जेवायला धाब्यावरती जात नाहीत. आपल्याकडे आज बाहेरचं जास्तीत जास्त क्राऊड होता, त्याच्यामुळे आजचा बिझनेस बाहेरच्या मंडळींच्यावर सगळा अवलंबून होता आणि तो झाला पण बिझनेस. बरेचसे ग्राहक झाले, म्हणजे सुरुवात झाली तर त्या वेळेपासून कंटिन्यू आतापर्यंत टेबल चालूच होते. आता एक शेवटचा टेबल मला वाटतं 11:30 पावणे 12 वाजता काहीतरी गेला. त्याच्यानंतर आम्ही क्लोजिंग वगैरे सगळे आवरली आणि आता निघणार आहे घरी. किचनचं थोडंफार काम बाकी आहे, ते आता चालू आहे. बाकी असे अपडेट खास काही नाही. तर सर्व्हिस वगैरे सगळी व्यवस्थित गेली, कुणाची काही तक्रार नाही किंवा कंप्लेंट पण नाही आहे. शाकाहारी रस्सा आपण एकदा अनेकदा परत बनवावा लागला, कारण शाकाहारी ताटं खूप जास्त गेली, त्याच्यामुळे शाकाहारी रस्सा परत बनवावा लागला. बाकी आट्टा एकदा लावायला लागला, परत आणखीन एकदा. बाकी राईस वगैरे आपला कंटिन्यू चालूच होता बनवायला. रस्सा वगैरे जे होतं ते पुरेपूर पुरलं सगळ्यांना. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन नसाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. It's not a game, it's a rich thing.